ह्या पंचायत देवता आहेत. त्याच्यानंतर इथे एक मांजर आहे. दैत्याने अमृत कलश हस्तगत केला म्हणजे राक्षसांना, मदिरा म्हणजे दारू वाटणे. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका येथे असलेल्या श्री मोहिनी राज या मंदिराला. जे मंदिर अतिशय प्राचीन, पुरातन आणि सुंदर असून या मंदिरामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाचं दर्शन करायला मिळतं. तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात आणि का भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं होतं या घटनेमागचा इतिहास समजून घेऊया. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत अंबडवरनं नेवासा या ठिकाणी जाण्यासाठी. नेवासा हे अंबडपासून साधारणतः 130 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर चला मग भेटूयात आता थेट नेवाशामध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत नेवासा या गावामध्ये. नेवासा हे गाव नगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून नगर छत्रपती संभाजीनगर हायवेवर हे गाव वसलेले आहे. नेवासा गावामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आणखी सांगायचं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही याच नेवासा गावामध्ये लिहिलेली आहे. तर आज आपण या नेवासा गावामध्ये असलेल्या प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजेच श्री मोहिनी राज मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या मंदिराची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. तर चला मग भेटूयात आता मोहिनी राज मंदिरामध्ये. तर मित्रांनो, जसे की आता आपण श्री मोहिनी राज मंदिर नेवासा येथे पोहोचलेलो आहोत. तर आता आपण अगोदर या मंदिर परिसराची पाहणी करूयात आणि मंदिर परिसराची पाहणी झाल्यानंतर या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात. तर मित्रांनो, जसं की आता आपण या मंदिर परिसराची पाहणी केलेली आहे, तर आता आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती व मंदिरामागचा असलेला इतिहास याच मंदिराचे विश्वस्त असलेले श्री अनिलजी बडवे हे देतील. नमस्कार, आपण नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा येथे आलेलो आहात. श्री क्षेत्र नेवासा मुनिराज मंदिर इथे आलेला आहात. थोडक्यामध्ये मुनिराज मंदिर नेवासा इथे आपण माहिती घेऊन जाणून घेणार आहोत. ह्या पंचायत देवता आहेत. तिथं आपण सरस्वती दिसते आपल्याला. हे दंडविनायक देवता आहेत. त्याच्यामध्ये दंड आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठेही दंडविनायक देवता नाही, हे दंडविनायक देवता आहेत.
उमा महेश्वर देवता आहे. त्याच्यानंतर इथे समोर आहेत महारुद्र हनुमानाची देवता आहे, छोटी ही मूर्ती जी आहे. इथे एक समोर विष्णुपद दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे एक मांजर आहे. इथं शेषनाग आहेत आणि ह्या इथं सूर्यनारायण भगवान आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये सांगितले ते त्रिभुवन पवित्र अनादि पंचकृषी क्षेत्र जे जे जगाचे जीवनसूत्र महालयाचे. ज्यावेळेस समुद्रमंथन झाले, समुद्रमंथनाने भगवान महाविष्णूंनी मुनीवर धारण केले. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. 12 रत्नाचं देव आणि दानामध्ये वाटप झालेलं आहे. 13 आणि 14 रत्न अमृत आणि मदिरा म्हणजे दारू होते. त्यावेळेस दैत्याने अमृत कलश हस्तगत केला आणि नाशिक ते तायगाव दक्षिण काशी या क्षेत्रामध्ये अमृत पिण्यासाठी दैत्य अमृत कलश घेऊन आले होते. दैत्याने जर अमृत पिलं असतं तर त्यांना अमृत प्राप्त झालं असतं. म्हणून सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि प्रार्थना केली, विनंती केली, हा जो अमृत कलश आहे हा दैत्यांनी हस्तगत केलेला आहे, त्यांनी जर पिलं तर त्यांना अमृत प्राप्त होईल, आपल्याला त्रास होईल. त्यावेळेस भगवान महाविष्णूने सुंदर असं स्त्रीरूप मुनीरूप धारण केले आणि ज्या ठिकाणी अमृत पिण्यासाठी दैत्य दानव राक्षस एकमेकांमध्ये भांडत होते त्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. भगवान महाविष्णूंनी स्त्रीरूपामध्ये तिथं उभी राहिल्यानंतर मुनीरूपामध्ये उभी राहिल्यानंतर दैत्य स्त्रीरूपाला मुनीरूपाला भाळले, आकर्षित झाले आणि त्यांनी तो अमृत कलश दैत्यांकडून घेतला आणि दैत्याने सांगितले हा अमृत कलश आहे, हा तुम्ही आम्हाला अमृत वाटून द्या. मुनीने सांगितले की अमृत मंथन हे देव आणि दानव दोघं मिळून झाले, त्यावेळी देवांना पण अमृत दिलं पाहिजे, तुम्हाला पण मिळालं पाहिजे. दैत्य अमृत पिण्यासाठी आतुरलेले होते. त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणाल तसं. मुनीने देवांच्या पंक्ती वेगळ्या बसवल्या, दानांच्या पंक्ती वेगळ्या बसवल्या. देवांना अमृत वाटलं आणि त्याच कलशातून दानवांना म्हणजे राक्षसांना मदिरा म्हणजे दारू वाटली. परंतु राहू नावाचा दैत्य होता, यांच्या लक्षात आले की ही मोहिनी आहे, मी आपल्याला दारू म्हणजे मदिरा पाजणार आहे, सुरा पाजणार आहे. त्यावेळेस राहू नावाच्या दैत्याने देवरूप धारण केले आणि चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये देवरूपामध्ये राहू नावाचा दैत्य अमृत पिण्यासाठी उमटलाय. मोहिनीने देवांना अमृत वाटले. त्याच वेळेस राहू नावाच्या दैत्याला अमृत वाटले गेले. त्यावेळेस सूर्य आणि चंद्र यांनी इशारा केलाय मोहिनीला की हा राहू नावाचा दैत्य आलेला आहे आणि त्यांना तुम्ही अमृत वाटले. त्यावेळेस त्या क्षणी भगवान महाविष्णूने मोहिनी रूप धारण केल्यानंतर सुदर्शन चक्राने राहू नावाच्या दैत्याचा शिरच्छेद केलाय. शिरच्छेद केल्यानंतर शिर जे आहे ते राहू आणि खालची जे काया झाली. राहूने अमृत पिलंय, त्याला अमृत प्राप्त झाले. त्यांनी भगवान महाविष्णूला विनंती केली की मी अमृत पिले, मला अमृत प्राप्त झाले, मला तुझ्या चरणाशी स्थान दे. म्हणून जे नवग्रह असतात, नवग्रहामध्ये राहूचं एक स्थान असतं. प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश स्थानामध्ये राहूची महादशा, अंतरदशा वगैरे असते. भगवान महाविष्णूने मोहिनी रूप धारण केलेले आहे. शंख आहे हातामध्ये, इकडे अमृताचा कलश आहे, गदा आहे आणि चक्र आहे. शंख चक्र गदा युक्त वामास्तेषु कूपिकाम चरणाभ्याम राहू दैत्यानाम दिवी त्रैलोक्य मोहिनी. शेजारी लक्ष्मी, विष्णुपत्नी लक्ष्मी. भगवान महाविष्णूचा हा अवतार आहे. नाकामध्ये नथ आहे, अंगामध्ये चूळ घातलेली, तिथं आपण सोहळं नेसवलेलं आहे. शेजारची मूर्ती अभिषेकाची मूर्ती, उत्सव मूर्ती, यात्रा मूर्ती. माघ पौर्णिमेला इथं उत्सव असतो. असंख्य भक्तांचे कुलदैवत आहे, इतर समाजाची देवी म्हणून मानली जाते. इथं राहूचं पण स्थान आहे. राहूची महादशा वगैरे असल्यानंतर इथं पूजा वगैरे केली जाते.
धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण नेवासा येथील श्री मोहिनीराज मंदिराची माहिती घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मोहिनीराज भगवान की जय.